नमस्कार मंडळी, सखी सह्याद्री या कार्यक्रम मालिकेत आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आजचा आपला जो विषय आहे, जो आपण चर्चेसाठी घेतलेला आहे, तो आहे टपाल विभागाचं आधुनिकीकरण आणि महिला सबलीकरण. ही चर्चा आपल्याबरोबर इथे करायला आलेले आहेत स्टुडिओमध्ये महिला प्रशासकीय अधिकारी नाझनीन तन्वीर अख्तर पठाण. ह्या सध्या सहाय्यक अधीक्षक पुणे ग्रामीण दक्षिण उपविभाग भोर येथे कार्यरत आहेत. उत्तम व्यवस्थापन ही त्यांची बलस्थानं आहेत. मॅडम, स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आणि नमस्कार. नमस्कार. रसिक हो, खरं तर टपाल खातं म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे चित्र उभं राहतं ते आहे पत्र, पोस्टमन, पार्सल इत्यादी. टपाल विभाग म्हणजे खरं तर माहिती, संदेश आणि संपर्क ह्यांच्या देवाणघेवाण करणारी अतिशय जुनी आणि विश्वसनीय अशी संस्था. या संस्थेला जगभरातच एक फार मोठा इतिहास सुद्धा आहे. कालानुरूप पोस्ट ऑफिसची ही कामं एवढीच मर्यादित राहिलेली नाही आहेत. गुंतवणूक क्षेत्रात आणि विमा क्षेत्रामध्ये यांनी आमूलाग्र प्रगती केल्याचं आपल्याला दिवसेंदिवस दिसून येत आहे. आधुनिकीकरणाबरोबरच लॉजिस्टिक सेवांमध्ये सुद्धा त्यांनी आगेकूच केलेली आहे आणि असं परिवर्तन घडवून आणलेलं आहे. अनेक जनसेवासुद्धा त्या उपलब्ध करून देत आहेत आणि अर्थातच भारताच्या आर्थिक वाढीला त्यांनी हातभार लावलेला आहे. अशी ही बहुगुणी संस्था आणि ह्या संस्थेची चर्चा आपण करणार आहोत. मॅडम, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की प्रशासकीय सेवेमध्ये यायचं आपण कसं ठरवलं आणि आपली थोडीशी पार्श्वभूमी आम्हाला सांगा. सोलापूरच्या एका मध्यमवर्गीय सुशिक्षित घराण्यात माझा जन्म झाला. आणि अगदी आधीपासूनच मुलींच्या शिक्षणाची परंपरा ही जोपासली गेली. माझी पणजी म्हणजे माझ्या आईची आजी ही त्या काळी डी.एड कॉलेजमध्ये प्राचार्या होती आणि तेव्हापासूनच मुलींना शिक्षण आमच्या या कुटुंबात दिले जाते. माझी आई ही सेंट्रल रेल्वे हायस्कूलमध्ये शिक्षिका होती. माझे वडील हे राज्य शासनाच्या सहकार खात्यात ऑडिटर होते. अतिशय कडक शिस्तप्रिय पण तितकेच मार्गदर्शकही. माझे भावंड, जी 3 भावंड आहेत आणि माझी स्वतःची 10वीपर्यंतचं जे शिक्षण आहे ते आई ज्या शाळेत शिक्षिका होती त्या शाळेतच पूर्ण झाले. या पूर्ण प्रवासात मला माझ्या सासू सासऱ्यांचीही खूप साथ लाभली. माझे सासू सासरे हे निवृत्त शिक्षक आहेत आणि रयत शिक्षण संस्थेमधून माझे सासरे हे मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले. तसेच मी इथे उल्लेख करू इच्छिते की माझे पती तन्वीर अख्तर यांनी मला खूप लाख मोलाची साथ दिली आणि ते नेहमीच माझ्या पाठीमागे उभे राहिले. माझं 10वीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिष्यवृत्तीच्या एका स्कीममध्ये माझी निवड झाली. आझम कॅम्पस आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेजमध्ये मी माझं 11वी-12वीचं तिथे शिक्षण पूर्ण केलं. हे शिक्षण करत असताना मी माझी परीक्षेची तयारी करत होते आणि पोस्टाच्या जागा त्यावेळेस निघाल्या आणि मग मी तिथे अप्लाय केला आणि मला पहिल्या प्रयत्नातच यश मिळालं. अगदी वयाच्या 19व्या वर्षी 2004 साली मला सोलापूर येथे पहिली पोस्टिंग मिळाली. त्या दरम्यान त्याच्यानंतर मी माझं पदवीचं शिक्षण हे कम्प्युटर सायन्समध्ये पूर्ण केलं. तिथे साधारण विभागीय पदोन्नतीची परीक्षा मी 2013मध्ये पास झाले सोलापुरात असताना आणि तिथला कार्यकाळ 3-4 वर्षाचा संपल्यानंतर मी 2017मध्ये पुणे शहर पश्चिम विभाग येथे सहाय्यक डाक निरीक्षक म्हणून माझा चार्ज घेतला. पुण्यामध्ये 3 वेगवेगळ्या डिव्हिजन आहेत पोस्टाच्या, पुणे शहर पूर्व, पुणे शहर पश्चिम आणि पुणे ग्रामीण अशा.
तर पुणे शहर पश्चिममध्ये माझा कार्यकाळ संपल्यानंतर माझी पदोन्नती झाली सहाय्यक अधीक्षक म्हणून पुणे शहर पूर्व विभागात. तिथे मी माझं एक टेन्युअर पूर्ण केलं आणि मग नंतर पुणे ग्रामीणमध्ये माझी बदली झाली साधारण 2023 साली आणि तेव्हापासून मी पुणे ग्रामीण क्षेत्रात सहाय्यक अधीक्षक दक्षिण विभाग म्हणून काम पाहत आहे. ग्रामीण भागात काम करत असताना माझा जो काही रोल आहे तो इन्व्हेस्टिगेशन आणि इन्स्पेक्शन्स यावर जास्त असतो आणि त्यामध्ये मला दुर्गम भागात जसं साधारण भोर, पानशेत, वेल्हे तसेच जुन्नर अशा विविध ठिकाणी इन्स्पेक्शनसाठी पोस्ट ऑफिसच्या जावं लागतं. म्हणजे अगदी रुरल जी रिजन आहे ती तुम्ही आता हाताळता. एक्झॅक्टली, कारण सध्या माझ्याकडे पुणे ग्रामीण हा माझं डिव्हिजन आहे. तर यामध्ये आणि तो खूप असा विस्तारलेला आहे आणि बराचसा परिसर हा सह्याद्री डोंगर रांगांनी व्याप्त आहे. तसेच धरणसाठा जास्त आहे, त्यामुळे लोकसंख्या ही विरळ आहे. तर अशा या कार्यकाळात मला खूप तिथल्या लोकांचे त्यांच्या प्रथा परंपरा जाणून घेण्याचे मला योग आला आणि हे करत असताना त्यांच्या ज्या बिकट परिस्थितीत ही लोकं राहतात आणि ज्या नैसर्गिक आपत्तीवर त्यांचं जे काही सध्या जीवन पूर्णपणे अवलंबून आहे. जसं आपण म्हणतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे, परंतु भारतात खरा भारत जर पाहायचा असेल तर आपल्या ग्रामीण भागात आपण खरंच भटकंती केली पाहिजे असं मला वाटतं. कारण त्यांच्या जीवनात सध्या आपण पाहतो की पर्जन्यमानाचं जे काही अनियमितता होती त्याच्यामुळं हाताला आलेली जी पिकं आहेत ती सुद्धा नष्ट झाली. परंतु ती जी मंडळी आहेत ती अगदी कृतज्ञ आहेत आणि सहनशीलता त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. त्यानंतर कधी तक्रार नाही अशा भावनेने ती जगतात. निसर्गाशी जरी आपल्या शहरामध्ये लोकांवर काही परिणाम होत नसेल, परंतु ग्रामीण भागात त्याचा खूप परिणाम होतो आणि अशा या लोकांना सेवा देण्यासाठी जेव्हा आपण त्यांच्यासाठी पुढे जातो आणि पोस्टामार्फत ज्या काही आम्ही सोशल सिक्युरिटी स्कीम त्यांना तळागाळापर्यंत पोहोचवतो, त्याचं जे समाधान आहे ते मला माझ्या या टेन्युअरमध्ये खूप मिळतं आहे. ग्रामीण भारत कसा आहे ते मला या टेन्युअरमध्ये लक्षात आलं आणि ग्रामीण विभागात काम करत असताना तर मला खूप आव्हानांना सामोरेही जावं लागलं. कारण अगदी पर्जन्यमान वगैरे खूप इथे वेगवेगळ्या परिस्थितीतून जावं लागतं. तर त्यांना सुविधा पुरवण्यातही बरेचसे अडथळे येतात, कनेक्टिव्हिटीला ज्याला आपण म्हणतो. तर तरीसुद्धा आपण जेव्हा त्यांना सेवा देतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य असतं त्याच्यामुळं आपल्याला त्याचं एक समाधान मिळून जातं. या विभागात काम करत असताना सध्याचे जे अधीक्षक आहेत श्री दिलीप सर्जेराव सर यांचं नेहमीच मला मार्गदर्शन आणि पाठबळ लाभलं. तसेच विभागात अनेक स्त्रिया ज्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ज्यांनी आम्हाला मोलाचे धडे दिले, ज्यांना पाहून मी ॲडमिनिस्ट्रेशन शिकले, अशा तत्कालीन DPS श्रीमती अयोध्या मॅडम, त्यानंतर तत्कालीन DPS श्रीमती निर्मला देवी मॅडम, तत्कालीन DPS श्रीमती सिमरन कौर मॅडम, तसेच पोस्टमास्टर जनरल श्रीमती मधुमिता दास मॅडम, अशा या महिला ऑफिसरकडून आम्हाला जे प्रशासनाचे धडे मिळाले ते खरंच लाख मोलाचे आहेत असं मी म्हणेन. महिला सबलीकरण हा आपण चर्चेचा विषय घेतलात आणि आपण इतक्या सगळ्या महिलांची नावं इथे नमूद केलीत. तर अशा कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या संधी आपल्या या टपाल खात्यामध्ये महिलांसाठी म्हणून उपलब्ध आहे? टपाल खात्यात खरं पाहिलं तर अमाप संधी महिलांसाठी अवेलेबल आहेत. साधारण अगदी GDS आणि ग्रामीण सेवक ज्याला आपण म्हणतो तिथंपासून ते पोस्टमन या पदापासून ते सेक्रेटरी या पदापर्यंत विविध महिलांनी आपल्या सेवा इथे या डिपार्टमेंटमध्ये दिलेल्या आहेत. तर तसंच आपण बघतो की RD एजंटसुद्धा आपण महिलाच नियुक्त करतो आणि 100% या महिलाच असतात. RD 100% या महिला असतात. त्यांनीच मी म्हणेन की लोकांना बचतीची सवय लावली. RD घरोघरी जाऊन पैसे गोळा करून ते पोस्टात आणून वेळेवर जमा करणं, याच्यामुळे त्यांना बचतीची सवय लागली गेली. त्यानंतर मी म्हणेन की तुम्ही जसं विचारलं आता मला की पोस्टात नियुक्तीसाठी जी काही प्रक्रिया आहे ही पूर्णपणे पारदर्शक आहे. याबद्दल मी सांगेन की महिलांनी त्याचा खरंच उपभोग घेतला पाहिजे. साधारण डाकसेवक हे एक पद आहे आपल्याकडे, ग्रामीण डाकसेवक. तिथून हे एक आपल्या ग्रामीण भागात त्यांना नियुक्ती दिल्या जातात.
तर साधारण 10वी पास झाल्यानंतर इथे तुम्ही अप्लाय करू शकता आणि ही प्रक्रिया टोटली ऑनलाईन आहे. तर दरवर्षी जानेवारी महिन्यात या पदाच्या नोटिफिकेशन्स निघतात. पूर्वतयारी परीक्षा एलिजिबिलिटी असं काही आहे? 10वी पास आणि 10वीच्या मेरिटवर याच्यात सिलेक्शन होतं. त्यानंतर तुम्हाला लेखी परीक्षा वगैरे काही द्यायची गरज नाही नाहीये. या पदासाठी. आधी हे असं होतं की केवळ त्या गावातल्या लोकांसाठी ह्या नियुक्त्या दिल्या जायच्या, परंतु आता तसं राहिलेलं नाहीये. ऑनलाईन आणि अगदी पारदर्शक ही प्रक्रिया राबविली जाते. तसेच मी म्हणेन की ग्रामीण डाकसेवक पदासाठी 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर पोस्टमन आणि MTS या पण पोस्टमन MTS पदासाठी एलिजिबल होण्यासाठी साधारण 3 वर्षाचा कालावधी हा आधी जावा लागतो असं ऐकण्यात आलं. हे बरोबर आहे? डायरेक्ट रिक्रुटमेंट आणि डिपार्टमेंटल प्रमोशन या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे ग्रामीण डाकसेवकांनी काही कालावधी 3 वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांना मग पदोन्नती दिली जाते, परंतु डायरेक्ट रिक्रुटमेंट द्वारे सुद्धा या नियुक्त्या होतात. तर साधारण MTS आणि पोस्टमॅन पदासाठी डिपार्टमेंटतर्फेच या नियुक्त्या केल्या जातात आणि त्याच्यावरच्या जे पदं आहेत जे ग्रुप C आपण म्हणतो आणि ग्रुप B नॉन गॅझेटेड जसे इन्स्पेक्टर ऑफ पोस्ट हे जे पद आहे, या पदात मात्र तुम्हाला स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या एक्झाम्स देऊनच उत्तीर्ण व्हावं लागतं. आणि त्याच्यापुढे ग्रुप A साठी UPSC अशा अनेक महिलांसाठी एकंदरीतच पोझिशन्स अवेलेबल आहेत असं तुमचं म्हणणं आहे? हो आहे. आणि मी म्हणेन की जेंडर बॅलन्स आणि जेंडर इक्वॅलिटी या अंतर्गत उपक्रम राबवताना आपल्याला शासनामार्फत विविध उपक्रम राबवले जातात. तर महिलांनीही आपलं योगदान इथे दिलं पाहिजे. इथे आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. टपाल खातं जवळजवळ 180 वर्ष झाले कार्यरत आहे. तर ह्याचं जे नेटवर्क आहे याची व्याप्ती खूप मोठी आहे. ग्रामीण भागात तसं शहरी भागात आपण खूप मोठ्या पद्धतीने आपलं कार्य करत आहात. तर या नेटवर्कबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या. टपाल विभागाचं जे हे नेटवर्क आहे ती त्याची स्ट्रेंथ आहे आणि जवळपास 1,64,987 पोस्ट ऑफिसेस सध्या भारतात कार्यरत आहेत, ज्यापैकी 1,49,164 कार्यालय ही केवळ ग्रामीण भागात आहेत. तर टपाल विभागाचा जो हा नेटवर्क आहे हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे नेटवर्क आहे आणि हे शहरांना ग्रामीण भागाशी दुर्गम भागाशी जोडणारं एक सार्वजनिक सेवेचं प्रतीक आहे असं आपण म्हणू शकतो. आणि सुमारे 4.5 लाख कर्मचारी या विभागाची धुरा सांभाळतात. अरे वा. हो. आणि तुम्ही पाहिलं असेल तर लोगोमध्ये डाकसेवा जनसेवा असा उल्लेख केलेला आहे आणि डाकसेवा ही खरोखरच जनसेवा आहे, कारण लोकांना ज्या काही सेवा आम्ही देतो याच्यातून एक जनसेवा आमच्याकडून होते आणि जे काही टपाल सेवेची ही डाकसेवा जनसेवा हे ब्रीदवाक्य आहे, यातून त्या आमच्या खात्याची जनसेवेबद्दल असलेली बांधिलकी स्पष्ट होते. भारतीय टपाल खात्याचं ध्येय आपल्याला सांगता येईल का? हो. The products and services of the Department of Post will be the customer first choice. हे विजन घेऊन डिपार्टमेंट काम करतं. म्हणजे ज्या टपालच्या सेवा आहेत आणि वस्तू आहेत ही ग्राहकांची पहिली पसंती असतील असं आमचा विजन आहे. तसंच डिपार्टमेंटचं जे मिशन आहे त्याच्यात आपलं जे हे विस्तारित असं नेटवर्क आहे ते टिकवून ठेवणं, त्याची जी जगातील सर्वात मोठं नेटवर्क म्हणून आपली जागा टिकवून ठेवणं हे या डिपार्टमेंटचं मिशन आहे. तसंच ग्राहकांना व्हॅल्यू फॉर मनी अशा सर्व्हिसेस देणं, जे काही पैशाचं मोल आहे ते राखणारी सर्व्हिस ग्राहकापर्यंत पोहोचवणं. तसेच वेगवेगळ्या सेक्युरिटी स्कीम्स ज्या आहेत ज्या सरकारकडून आपल्याला काही लाभांश दिले जातात, तर ते लाभांश अगदी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचणं, लास्ट माईल कनेक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणू. तसेच ग्राहकांना टपाल, पार्सल, पैसा हस्तांतरण, तसेच विमा अशा विविध योजना या जलद गतीने आणि अगदी आपण म्हणू की विश्वासार्हतेने त्यांच्याकडे पुरवणं हे देखील एक मिशन डिपार्टमेंटचं आहे. त्यानंतर कर्मचारी जे आहेत हे या संस्थेचे मुख्य बळ आहेत आणि ही भावना त्यांच्यात रुजवणं तसेच त्यांना मानवी स्पर्श ठेवून ह्युमन टच ज्याला आपण आपल्याला म्हणतात, ह्युमन टच ठेवून
त्यांनी लोकांना सेवा दिली पाहिजे ही सुनिश्चित करणं असं डिपार्टमेंटचं मिशन आहे. टपाल खात्याचा इतिहास आपण सांगता येईल का आपल्याला? याचा पाया आणि प्रारंभिक प्रवास कसा होता टपाल खात्याचा, याविषयी थोडंसं. साधारण 180 वर्षापेक्षा जास्त टपाल खात्याने आपली ही दळणवळणाची धुरा सांभाळली आहे. तर मी म्हणेन की आधुनिक पोस्टाचा जो पाया आहे तो तत्कालीन गव्हर्नर श्री लॉर्ड डलहौसी यांनी 1854 साली इंडियन पोस्ट ऑफिस ॲक्ट लागू करून केला आणि त्यावेळेस त्यांनी पूर्ण भारतभर समान तिकिटांचे दर हे लागू केले. त्याआधी 1852 साली आशियातील पहिले टपाल तिकीट जे सिंध डाक आपण जाणतो ते इश्यू केले गेले होते. तर हा जो ॲक्ट होता हा खूपच ओल्ड होता आणि साधारण 2024मध्ये जून 2024मध्ये या ॲक्टचा आपण आता नवीन ॲक्टमध्ये वैधानिक बदल केले आणि पोस्ट ऑफिस ॲक्ट 2023 लागू केला गेला. बरं. आणि यामध्ये आपल्याला जसं म्हणजे या ॲक्टमधून साधारण वसाहतवादचा जो कायदा होता तो संपुष्टात आला आणि शासनाचा जो एकाधिकार होता पत्र पाठवण्याबद्दल तर तोही समाप्त करण्यात आला, जेणेकरून कुरिअर पण आता कॉम्पिटिशनमध्ये उतरतात. ते झाल्यानंतर जे काही पोस्टाचे दर आहेत सर्व सेवांचे दर हे आधी पार्लमेंटमध्येच डिसाईड व्हायचे. हो. परंतु आता हे त्याबद्दल पण फ्लेक्झिबिलिटी देण्यात आली की तुमच्याकडे फ्लेक्झिबिलिटी हां, डिपार्टमेंट बाजारभावानुसार आपले दर निश्चित करू शकतं. तसेच आधुनिक भूमिकेची पुष्टी म्हणजे एक सिटिझन सेंट्रिक सर्व्हिसेस म्हणून पोस्टाला एक अशी योजना पुरवणारी संस्था जी विमा, वित्तीय, बँकिंग अशा वेगवेगळ्या योजना पुरवणारी संस्था म्हणून त्याची पुष्टी करण्यात आली. बरं. डाक सेवेचं जे हे आधुनिकीकरण झालेलं आहे, हे डिजिटल परिवर्तन जे झालेलं आहे ते कशा प्रकाराने आपण त्याचं अवलंबन केलं किंवा इम्प्लिमेंटेशन हे कसं झालं? वेगाने विकसित होणाऱ्या या जगामध्ये आपण जेव्हा जोडले जातो, सेवा देतो आणि काळानुरूप त्याच्यात बदल करत जातो तरच आपण या चालू कॉम्पिटिशनमध्ये आपण तुमचा ठराव लागू शकतो. पोस्ट ऑफिसने साधारण लॉजिस्टिक क्षेत्रात ही खूप प्रगती केली. साधारण आपले जे माननीय पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तसेच केंद्रीय मंत्री श्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मार्गदर्शनाखाली टपाल विभागाने विविध क्षेत्रात प्रगती केली. 2012 साली IT मॉडर्नायझेशन प्रोजेक्ट हा पोस्टाच्या आधुनिकीकरणासाठी लॉन्च करण्यात आला आणि या प्रोजेक्टद्वारे साधारण जे काही पोस्ट ऑफिसेस आहेत जी आधी मॅन्युअली सेवा देत होती आणि त्यावेळेस एका कार्यालयात जे काही काम पोस्टाचं चालायचं ते त्या कार्यालयापुरतं मर्यादित असायचं. एक सेव्हिंग अकाउंट आहे तर तिथलं ट्रान्झॅक्शन हे त्या पोस्टात जाऊनच करावे लागायचे. परंतु या IT मॉडर्नायझेशन प्रोजेक्टमध्ये CBS प्रणाली आली, CIS प्रणाली आली, ज्याला कोर बँकिंग सोल्युशन, कोर इन्शुरन्स सोल्युशन आपण म्हणतो आणि याद्वारे ग्राहकांना कुठल्याही पोस्टात कुठलाही व्यवहार भारतभर करता येईल. म्हणजे थोडक्यात सेंट्रलाइज बँकिंग सुरू झालं आपल्याकडे. सेंट्रलाइज नेट बँकिंगची सुविधा या IT मॉडर्नायझेशन प्रोजेक्ट जो 1.0 होता त्याद्वारे मिळाली. तसेच विविध उपकरणे, दर्पण उपकरणे ही ग्रामीण भागात दिली गेली, ज्यामुळे ग्रामीण भागात जे आमचे ग्रामीण डाकसेवक काम करतात ते घरोघरी जाऊन सेवा देऊ लागले. हां, आणि डोरस्टेप डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो सर्व्हिसेसची ती सुरुवात करण्यात आली. IT मॉडर्नायझेशन प्रोजेक्ट 1.0 हा संपल्यानंतर साधारण 2022 रोजी 1 फेब्रुवारी 2022 रोजी IT मॉडर्नायझेशन प्रोजेक्ट 2.0 हा लॉन्च करण्यात आला आणि या प्रोजेक्टद्वारेही साधारण हा 5,785 करोडचा प्रोजेक्ट होता तर आहे अजून आणि हा साधारण 2023 ते 2030 या 8 वर्षांच्या कालावधीत हा प्रोजेक्ट चालेल आणि या प्रोजेक्टच्या अंतर्गत विविध उपकरणांचे इथे आपल्याला पुरवण्यात आली डाक विभागाला. अगदी कम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर त्याचं आधुनिकीकरण करण्यात आलं. तसंच जे सॉफ्टवेअर आहेत हो आणि सॉफ्टवेअर आहेत त्यानंतर नेटवर्क कनेक्टिव्हमध्ये तसेच QR कार्ड वर पेमेंट स्वीकारणं, IPVPमध्ये पण विविध सेवा ज्या आपण देतो त्या पण इथे अपग्रेड करण्यात आल्या. त्याच्यानंतर QR कोड नंतर
APSद्वारे काही पेमेंट आपले स्वीकारले जातात, आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टीम ते आलं. तसंच पोस्टमनद्वारे ज्या काही आर्टिकल डिलिव्हर केले जातात ते आधी रिअल टाईम नसायचे, म्हणजे पोस्टमन ज्यावेळेस आता डिलिव्हर करतं त्यावेळेस ग्राहकांना ते ऑनलाईन चेक करता येतं की ते डिलिव्हर झालेलं आहे. अशा प्रकारे या RT 2.0मध्ये बरीचशी प्रगती डिपार्टमेंटने केली आणि याच्यात ऑपरेशनचा खर्चही कमी केला. बरं. म्हणजे केवळ आधुनिकरणच नाही, तर हे जे वेगाने वाढत असलेलं गतिमान जग आहे त्याच्याशी काळानुरूप डिपार्टमेंटमध्ये बरेचसे बदल करण्यात आले. सखी सह्याद्री या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आपण बोलत आहोत टपाल विभागाच्या आधुनिकीकरणाबद्दल. गुंतवणूक क्षेत्रामध्ये आणि विमा क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी अग्रेसरपणाने जी आगेकूच केली आहे, तर ह्या सगळ्या योजना टपाल खात्याने कधी काढल्या आणि ह्याचा अवेअरनेस त्यांनी कसा केला? पोस्टातील तुम्ही म्हटल्यासारखं की ह्या योजना खूप जुन्या आहेत. अगदी 19व्या शतकात 1882 साली ह्या बचत योजना सुरू झाल्या. तसेच पोस्टल लाईफ इन्शुरन्स ही जी विमा योजना आहे ही 1884 साली सुरू झाली आहे. बरं. आणि ज्या काळी महिलांना विमाचे संरक्षण दिले जात नव्हते त्यावेळेसच डिपार्टमेंटने ही पोस्टल लाईफ इन्शुरन्स महिलांसाठीही सुरू केली. पोस्ट ऑफिसमधल्या ज्या काही योजना आहेत ह्या खूप लोकप्रिय तर आहेतच, परंतु ह्या सुरक्षितही आहेत, कारण केंद्र सरकार याला हमी देतं आणि त्या सर्व योजना ज्या काही आहेत त्याबद्दल आपण विस्तृतपणे बोलूयात. परंतु मी हे प्रकर्षाने इथे मेन्शन करू इच्छिते की आता जे काही आधुनिकरण झालं आहे याच्यात आपल्या जे काही खाती आहेत तर त्याच्यात आपल्याला ATMची सुविधा उपलब्ध होते. 24/7 आहेत. साधारण भारतभर आपले 1000 ATM आहेत. 2016 पासून हे ATM इंटरऑपरेबल झालेत. म्हणजे जे काही आपले ATM कार्ड पोस्टाचे आहेत ते दुसऱ्या बँकेच्या ATM मध्ये पण तुम्ही विड्रॉल करू शकता. त्याला आपण इंटरऑपरेबल म्हणतो. तर साधारण 2016 पासून ते सुरू झाले. तसंच इंटरनेट बँकिंग पण आपल्याकडे 2018 सालीपासून सुरू केली गेली आहे. आणि तसेच 2019 मध्ये मोबाईल बँकिंग आली. तर या सर्व सुविधा या खात्यांना अवेलेबल आहेत बचत खात्याला. तसेच पोस्ट ऑफिसचं जे काही पासबुक आहे जे आपण अपडेट करण्यासाठी पोस्टामध्ये जाऊन अपडेट करतो, परंतु एखाद्याला जर त्याचा बॅलन्स माहिती करून घ्यायचा असेल तर ई पासबुक ही फॅसिलिटी सुद्धा 2022 सालीपासून पोस्टामध्ये सुरू केली आहे. अरे वा, म्हणजे रिटेल बँकिंगच्या ज्या सगळ्या सुविधा दिल्या जातात त्या सगळ्या सुविधा तुम्ही इथे देताय. ऑनलाईन बँकिंगची आपण म्हणू की सर्व सुविधा इथे उपलब्ध आहेत. बरं, गुंतवणूक योजनेबद्दल आता तुम्ही सांगा. आधी आपण SB खात्याबद्दल बोलूया. त्याला सेव्हिंग बँकचं खातं असं म्हटलं जातं. बचत खातं, चालू खातं ज्याच्यात तुम्ही कधीही जमा किंवा डिपॉझिट किंवा विड्रॉल करू शकता. हे खातं किमान 500 रुपयांनी सुरू होतं जेव्हा ओपन केलं आणि त्याबद्दल कमाल मर्यादा या खात्यात नाही आहे. आज डिपार्टमेंट त्याला 4% व्याजदर देतं. आणि याच्याबरोबर जे मी आता तुम्हाला सांगितलं की ATM, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. आणि तसेच या खात्यामधलं 10,000 पर्यंतचं जे काही व्याज वर्षाला मिळेल ते करमुक्त आहे. इन्कम टॅक्स ॲक्ट जो TTA आहे त्याच्या अंतर्गत या योजनेला व्याज हे 10,000 पर्यंत करमुक्त आहे. मॅडम, आपण SB गुंतवणूक योजनेबद्दल बोलत आहोत, तर त्याबद्दलची थोडी विस्तृत माहिती आणि दुसऱ्या कुठल्या गुंतवणूक योजना आहेत त्यांच्याबद्दल पण थोडीशी माहिती द्या. पोस्ट ऑफिस मधील ज्या या योजना आहेत त्या लोकप्रिय आहेत, कारण याला केंद्र शासनाची हमी आहे. आणि त्यातली जी सेव्हिंग बँक योजना आहे ज्याला आपण चालू खाते म्हणतो, त्याच्यात एक सिंगल व्यक्ती म्हणजे एक एकल खाते आणि जॉईंट संयुक्त खाते 3 व्यक्तीपर्यंत काढता येते. किमान मर्यादा त्याची 500 रुपये आहे आणि कमाल मर्यादा या खात्याला नाही आहे. तर या खात्यामध्ये आपण आता डिस्कस केल्यासारखं की ATM, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच 10,000 पर्यंतचं जे काही वर्षाचं व्याज त्याच्यात जमा होईल ते इन्कम टॅक्सच्या ॲक्ट TTA अंतर्गत टॅक्स फ्री आहे, करमुक्त आहे. त्यानंतर सर्वांची लोकप्रिय अशी ही RD योजना आहे जी अगदी 100 रुपयापासून चालू होते. त्या योजनेत ही ग्राहक सिंगल किंवा 3 लोक मिळून हे जॉईंट अकाउंट काढू शकतात
आणि जॉईंट अकाउंट जे आहे ते जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंत त्याची मुदत असते आणि लागलं तर परत 5 वर्षासाठी ते Renew करता. कंटिन्यू करता येतं. आत्ता सध्याचा त्याचा जो व्याजदर आहे तो 6.7% आहे. 6.7% आणि तो जवळपास अदर बँकेपेक्षा हा जास्तच आहे. तर या खात्यात मी म्हणेन की आर डी जी ही योजना ही सगळ्यात लोकप्रिय आहे आणि यामुळेच लोकांना बचतीची सवय ही लागलेली आहे. आणि गरज पडल्यास हे खाते 3 वर्षांनी बंदही करता येते, जरी हे 5 वर्षाचे असेल तरी. आणि 1 वर्ष झालं तर या खात्यात जी काही रक्कम आहे त्याची 50% तुम्हाला कर्जही मिळू शकते. त्यानंतर जी योजना आहे ती TD म्हणतो, ज्याला आपण टाईम डिपॉझिट, जी मुदत ठेव योजना आहे ती वेगवेगळ्या वर्ष म्हणजे 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्ष अशा 4 वेगवेगळ्या सावधीमध्ये आपल्याला अवेलेबल आहे. आणि या खात्यांमध्ये आजच्या तारखेला 1 वर्षासाठी 6.9% व्याजदर आहे. आणि 2 वर्षासाठी 7% व्याज आहे आणि 3 वर्षासाठी 7.1% व्याज आहे. आणि जी 5 वर्षाची स्कीम आहे त्याला 7.5% म्हणजे साधारण एक 10 वर्षामध्ये दामदुपटीची योजना. हो. दामदुपटीची योजना पण आपल्याकडे सध्या आहे. 1,000 रुपये ही कमाल रक्कम आहे आणि जास्तीत जास्त मर्यादा याला काही नाही आहे. त्यामुळं जर कुणाला बल्क अमाऊंट याच्यात इन्व्हेस्ट करायची असेल तर याचे आकर्षक असे व्याजदर आहेत. आणि जे खातं 5 वर्षाचं आहे त्याच्यात इन्कम टॅक्सचा रिबेट पण मिळेल. लॉकिंग पिरियड आहे का या खात्याला? हो. जे 1 वर्ष, 2 वर्ष आणि 3 वर्षाची खाती आहेत ह्याला 6 महिन्याचा लॉकिंग पिरियड आहे. गरज पडल्यास ते 6 महिन्यानंतर खातं बंद करता येतं. आणि जे 5 वर्षाचं खातं आहे ज्याला इन्कम टॅक्सचा रिबेट मिळतो ते खातं तुम्हाला 4 वर्षानंतर बंद करता येतं. आणखीन काही योजना आहेत का? मंथली इन्कम स्कीम म्हणून जी योजना आहे जी पेन्शनर लोकांमध्ये खूप पॉप्युलर आहे. कारण याच्यात कारण पेन्शनर लोक जास्त करून आफ्टर रिटायरमेंट जी रक्कम मिळते त्यांना या योजनेत गुंतवतात आणि दरमहा इथून व्याज प्राप्त करतात. आजच्या तारखेला या योजनेला 6.4% व्याजदर आहे. लमसम असेल याची अमाऊंट? लमसम अमाऊंट आपल्याला डिपॉझिट करायची आहे. तर साधारण 1,000 पासून याच्यात तुम्ही गुंतवणूक करू शकता. आणि जास्तीत जास्त सिंगल अकाउंट होल्डरसाठी 9 लाख रुपये आणि जॉईंटसाठी 15 लाख रुपये ही कमाल मर्यादा आहे. सपत्नीक हे अकाउंट आपण उघडू जॉईंट करू शकतो. सपत्नीकच असं नाही, एक सिंगल अकाउंट होल्डर आणि जॉईंट हे 3 लोकांपर्यंत तुम्ही करू शकता. वयोमर्यादा आहे? नाही. वयोमर्यादा म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त जी व्यक्ती आहे ती ह्या खात्याचा लाभ घेऊ शकते. आणि जर मायनरला करायचं असेल तर त्यांच्या पॅरेंट्सच्या थ्रू किंवा गार्डियनच्या थ्रू या योजनेचा लाभ घेता येतो. वयोवृद्धांसाठी अशी कुठली? वयोवृद्धांसाठी सगळ्यात पॉप्युलर म्हणजे सिनियर सिटीझन स्कीम ज्याला आपण म्हणतो. तर याच्यात गुंतवणूक बल्क अमाऊंट केल्यानंतर तुम्हाला क्वार्टरली व्याज मिळतं. क्वार्टरली दर 3 महिन्यांनी व्याज असं मिळतं. तर ते जो व्याजदर आहे हे सगळ्या योजनांमध्ये सगळ्यात जास्त आहे. 8.2% व्याजदर या योजनेला दिला जातो. आणि सिनियर सिटीझन खास करून पेन्शनर लोक पण या योजनेचा लाभ घेतात. आणि या योजनेत देखील 1,000 पासून गुंतवणूक करता येते. आणि जास्तीत जास्त मर्यादा ही 30 लाखाची आहे. 30 लाख. आणि केवळ यात एकच आहे की जॉईंट जर हे खातं काढायचं असेल तर आपल्या जोडीदारासोबतच हे खातं काढता येतं. म्हणजे आपली पत्नी, स्पॉस ज्याला म्हणतो आपण, तर हे जॉईंट वयोमर्यादा की 50 नंतर किंवा 60 नंतर? 60 वर्ष झाल्यानंतरच हे खातं काढता येतं. परंतु एखादी व्यक्ती जर आपण म्हणतो की व्हॉलंटरी रिटायरमेंट घेते तर ती 55 वर्ष झाल्यानंतर सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकते. एकल महिलांसाठी अशी काही वेगळी योजना आहे का यामध्ये? सुकन्या समृद्धी खातं हे सध्या खूप पॉप्युलर खातं आहे. आणि याच्यात जे आपण बेटी बचाव बेटी पढाव बेटी बचाव या उपक्रमाअंतर्गत सेंट्रल गव्हर्नमेंटने ही योजना 2014 साली मुलींसाठी आणली. आणि ही योजनेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर मुलीचा शिक्षणाचा तसंच लग्नाचा खर्च याची पूर्ण सोय होऊन जाते. 10 वर्षापेक्षा कमी वयाच्या ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी हे खातं खूप उपयुक्त आहे. त्यांच्या नावाने जर हे अकाउंट पालकांच्या थ्रू काढलं गेलं तर तिच्या लग्नाची ही सोय होऊन जाते. कमी किती रक्कम? 250 पासून हे खातं काढता येतं किमान
250 रुपये आणि एका वर्षात 1.5 लाखपर्यंत याच्यात गुंतवता येतात अधिकाधिक. आणि ही 1.5 लाखाची रक्कमवर इन्कम टॅक्सची सूट पण मिळते मग पाल- हे पालकांना. मॅच्युरिटी ह्याची 21व्या वर्षी येते? हां, अगदी हे खातं जे आहे ते 21 वर्ष याची मुदत आहे, परंतु डिपॉझिट आपल्याला फक्त 15 वर्षच करायचं आहे. पहिले या खात्यात 15 पहिले वर्ष 15 वर्ष तुम्हाला आपल्याला दर महिन्याला खात्यामध्ये नाही, गुंतवायला. तसं काही नाही. आपल्या परीने जसं आपल्याला म्हणजे किमान 500 आणि कमाल मर्यादा 1.5 लाख हो. या दरम्यानची किती रक्कम तुम्ही वर्षभरात त्या खात्यामध्ये भरू शकता. बरं. आणि या खात्याला सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटने सगळ्यात जास्त म्हणजे 8.2% व्याजदर दिलेला अरे आहे. वा. हां. हं. आणि याच्यात विशेषतः मी नमूद करू इच्छिते की मुलीचं जर 10वीचं शिक्षण झालं किंवा 15 वर्ष 18 वर्ष तिचं वय झालेलं आहे आणि गरज पडल्यास त्यातले 50% रक्कम ही तिला शिक्षणासाठीही वापरता येते 10वी नंतर. बरं. आणि जेव्हा 18 वर्ष पूर्ण झाली तर ज्यावेळेस लग्न असेल त्यावेळेस त्या खात्यातली पूर्ण रक्कम ही काढता येते. विश्रांतीपूर्वी आपण बोलत होतो टपाल खात्यातील गुंतवणूक योजनेबद्दल. ही चर्चा आपण पुढे चालू ठेवूया आणि उरलेल्या योजनेबद्दलची माहिती द्या मॅम. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी PPF ज्याला म्हणतो, ही एक लॉंग टर्म बचतीची योजना आहे आणि आजच्या घडीला याच्यात 7.1% व्याजदर दिला जातो. किमान खात्यात 500 रुपये जमा करता येतात आणि जास्तीत जास्त 1.5 लाखापर्यंत एका आर्थिक वर्षात त्याच्यात रक्कम जमा करता येते. ही एक दीर्घकालीन योजना आहे आणि 15 वर्ष याचा कालावधी आहे. या योजनेत जी काही रक्कम इंटरेस्ट म्हणून मिळते ती तुम्हाला टोटली टॅक्स फ्री आहे. बरं. आणि ग्राहक या खात्यात जमा रकमेवर इन्कम टॅक्सवर सूट पण प्राप्त करू शकतो. बरं. 3ऱ्या वित्तीय वर्षापासून ते 6व्या वित्तीय वर्षापर्यंत याच्यात लोनची पण प्रोव्हिजन दिलेली आहे. जी काही रक्कम आपल्याकडे जमा आहे त्याच्यावर कर्जही घेता येतं. तसेच 7व्या वित्तीय वर्षापासून या स्कीममध्ये तुम्हाला विड्रॉल पण करता येतं. म्हणजे जी काही रक्कम आहे त्याच्या मध्ये 50% तुम्हाला रक्कम विड्रॉही करता येते. बरं. तर ज्या व्यक्तीला मोठ्या पिरियडसाठी आणि गुंतवणूक करायची आहे आणि ज्याचा व्याजदर पण 7.1% आहे, तर PPF अशा लोकांसाठी एक पर्याय आहे. तसेच आपल्याकडे 2 प्रकारची बचत पत्रही दिली जातात. त्यात आपण NSC नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आणि किसान विकास पत्र ज्याला म्हणतो. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ही एक अशी योजना आहे ज्याच्यात तुमची जी काही गुंतवणूक आहे त्याला तुम्हाला इन्कम टॅक्सला रिबेट मिळतं ATCच्या अंतर्गत. आणि या योजनेत साधारण तुम्ही 100 रुपयापासून ते कमाल मर्यादा यालाही काही नाही आहे आणि 1.5 लाखपर्यंत तुम्हाला ATCच्या अंतर्गत रिबेटही मिळतो. या योजनेचा सध्या जी काही गुंतवणूक केली जाते तर त्याचा व्याजदर जो आहे तो 7.7% आहे. बरं. तसेच किसान विकास पत्र ही एक दामदुपटीची योजना आहे आणि यामध्ये जे काही रक्कम आपण गुंतवतो ही 120 महिन्यांनी दुप्पट होते. 10 वर्षाचा कालावधी आहे. हां, साधारण 10 वर्षाचा कालावधी आहे आणि गरज पडल्यास 2 वर्ष 6 महिन्यानंतर हे किसान विकास पत्र मोडता पण येते. याचा लॉकअप पिरियड ही कमी असल्यामुळं काही गुंतवणूकदार ज्यांना इन्कम टॅक्सचा लाभ नाही घ्यायचा आहे ते याला निवडतात आणि या योजनेचा जो व्याजदर आहे तोही 7.5% आहे. बाकीच्या ज्या रिटेल बँक्स आहेत त्याच्यापेक्षा ही बँक वेगळी का आहे याबद्दल थोडं आम्हाला सांगा. आणि ही बँक नेमकी काय आहे? इंडियन पोस्ट बँक. इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही दळणवळण मंत्रालय द्वारा पोस्ट ऑफिसच्या माध्यमाने 2018 साली सुरू करण्यात आली, सप्टेंबर 2018 साली. आणि जे काही असंघटित घटक आहेत बरं. आणि अनबँकिंग पर्सन्स आहेत किंवा अनबँकिंग खातेदार आहेत. अनबँकिंग खास करून आपण बघतो की ग्रामीण भागातली जनता जी आहे ती वंचित आहे बँकिंगच्या सुविधांचे, कारण बँका ह्या काही ठराविक ठिकाणीच आपल्याला सेवा देतात. तर अगदी कानाकोपऱ्यात त्याचा बँकेचा लाभ घेता यावा आणि पोस्टाचं जे काही नेटवर्क आहे, स्ट्रॉंग नेटवर्क आहे, त्या नेटवर्कचा फायदा घेऊन आणि गावागावात डोर स्टेप सेवा देण्याच्या उद्देशाने हे इंडिया पोस्ट पेमेंट बँकचा उदय केला गेला. आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये वेगवेगळ्या सुविधा आपल्याला मिळतात. जसं DBTचा आपण बघतो की लाभार्थीपर्यंत अगदी लास्ट माईलपर्यंत त्याचा जो काही लाभांश आहे तो पोहोचवणं खात्यामध्ये आणि खात्यामधून त्या व्यक्तीपर्यंत.
बरं. हां, तो याच्यात एन्श्युअर केला जातो. तसेच AEPS आधार एनेबल पेमेंट स्कीम म्हणजे एखाद्या खात्याचं जर IPPBचं अकाउंट असेल तर तो AEPS सेवेद्वारे कुठल्याही बँकेचा विड्रॉ त्या घेऊ शकतो AEPS या सेवेद्वारे. तसेच म्हणजे जे विकलांग लोक आहेत किंवा ज्यांना अगदीच हो, बँकिंग हो, खातं हो. कसं ऑपरेट करायचं हे सुद्धा माहिती नाही, आणि त्यांच्यासाठी वयस्कर हे पण खरं लोक तर जी वरदानच असतात, आहे. हो हो, जी वयस्कर लोक पण आहेत जी बँकेला जाऊ शकत नाहीत तर घरी जाऊन पोस्टमन आणि GDS लोक याचे पेमेंट करतात. तसंच जीवन प्रमाणपत्र पण या IPBPच्या मार्फत दिलं जातं, जे आपल्याला दरवर्षी जे निवृत्त आपले शासकीय कर्मचारी असतात त्यांचं जे काही जीवन प्रमाणपत्र त्यांना बँकेत जाऊन द्यावं लागतं, तर ते सुद्धा पोस्टमन आणि GDSच्या मार्फत IPBPद्वारे केले जातं. या IPBPच्या माध्यमातून अनबँकड जी विलेजेस आहेत ती काही बँकिंगकडे कवर करण्यात आली. आणि याचा मेन जो मोटो आहे की एव्हरी कस्टमर इज इम्पॉर्टंट, बरं. एव्हरी ट्रान्झॅक्शन इज सिग्निफिकंट अँड एव्हरी डिपॉझिट इज व्हॅल्युएबल. अच्छा. अशा दृष्टिकोनातून ही बँक काम करते. खूप आणि प्रत्येक भारताच्या नागरिकाला बँकिंगची सेवा मिळावी या धर्तीवर या बँकेचा उदय झाला आहे. खूपच छान. पण ह्याची लिंक कशी लावता, म्हणजे बायोमेट्रिक करतात का? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की हे पेपरलेस बँकिंग आहे. याच्यात खातं काढतानाही फॉर्म भरण्याची गरज नाही आहे, कारण आपले जे खातेदार आहेत ते अगदी म्हणजे तळागाळातली लोक ज्याला म्हणू आपण की ग्रामीण वस्ती ज्यांना लिहिता वाचताही येत नाही, अगदी बरोबर. ते आपले खातेदार आहेत. तर त्यांना सामावून घेण्यासाठी ही बँक बनवण्यात आली. तर त्या उद्देशाने याच्यात अगदी सोपी पद्धतीने व्यवहार हे देण्यात येत आहेत. तर त्यात पेपरलेस बँकिंग आहे. त्याच्यात कुठलाही फॉर्म तुम्हाला भरण्याची गरज नाही. अगदी आधार एनेबल पेमेंट सिस्टीम ज्याला म्हणतो आपण की बायोमेट्रिक मशीन्स आमच्याकडे ग्रामीण डाक सेवकांना देण्यात आलेले आहेत. आणि बायोमेट्रिक अंगठा दिल्यानंतर त्या व्यक्तीचा व्यवहार अगदी सुरक्षितरित्या आमचे ग्रामीण डाकसेवक हे पार पाडतात. खूप छान. आणि त्यांना विड्रॉल देणं किंवा खास करून जे आता आपण बघतो की केवळ केंद्र शासनच नव्हे तर राज्य शासनाच्या पण काही ज्या योजना आहेत, लाडकी बहीण, त्यानंतर पीक विमाचे काही लाभांश आहेत, तसेच आपण बघतो की किसान सन्मान, यासारख्या योजनांचे जे काही लाभ आहेत ते लाभार्थीपर्यंत पोहोचवण्यासाठी ही बँक खूप मोलाची कामगिरी बजावते. विम्याच्या योजना कुठल्या आहेत? विम्याच्या ज्या योजना आहेत ह्या खूप जुन्या आहेत. अगदी आपण मगाशी डिस्कस केलं त्याप्रमाणे 1884 साली अगदी पोस्टल लाईफ इन्शुरन्सची सुरुवात झाली. आणि सुरुवातीला ही योजना फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होती. परंतु आता सध्या ही योजना शासकीय सरकारी कर्मचारी, तसेच राज्य शासनाचे कर्मचारी, त्यानंतर आपल्या ज्या स्वराज्य संस्था आहेत त्यांच्यासाठी, त्यांचे कर्मचारी, तसेच बँकाचे कर्मचारी, वकील, इंजिनियर्स, डॉक्टर्स असे प्रोफेशनल जे आपण म्हणू, पदवीधारक, तसेच डिप्लोमा होल्डर्स अशा लोकांसाठी सुद्धा ही योजना खुली करण्यात आलेली आहे. आणि या योजनेत साधारण कमी हप्ता आणि जास्त बोनस दिला जातो. प्रीमियम जे आहे ते वयानुसार प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. आणि या योजनेत साधारण 6 वेगवेगळ्या स्कीम आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यातली सगळ्यात फेमस जी आहे ती एंडॉमेंट ऑप्शन, ज्याला संतोष असं म्हटलं जातं. आणि सर्व जे काही ग्राहक आहेत ते जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घेतात, कारण याच्यात बोनसही भरघोस दिला जातो. तसंच आपल्याकडे होल लाईफ इन्शुरन्स आहे, त्यानंतर कन्व्हर्टेबल होल लाईफ इन्शुरन्स आहे, एंडॉमेंट ॲश्युरन्स, अँटिसिपेटेड एंडॉमेंट ॲश्युरन्स, त्यानंतर युगल सुरक्षा म्हणजे पती पत्नी जे आहेत ते या योजनेमध्ये आपली पॉलिसी काढू शकतात आणि दोघांचे लाईफ एका पॉलिसीमध्ये कव्हर होतं, हे याचं विशेष आहे. त्यानंतर चिल्ड्रन पॉलिसी, अशा 6 प्रकारच्या योजना या PLIमध्ये आहेत. तसंच RPLI जी आहे ही ग्रामीण लोकांसाठी बनवण्यात आली आहे. आणि याचीही हीच विशेषता आहे की याच्यात प्रीमियम अगदी कमीत कमी प्रीमियम ठेवण्यात आला आहे, कारण पोस्टाच्या ज्या काही योजना आहेत ह्या कमर्शियल नाही आहेत, ह्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी, ग्राहक केंद्रित सिटिझन सेंट्रिक ज्याला म्हणतो आपण, त्या ग्राहकांना ज्या परवडणाऱ्या आहेत अशा प्रकारे बनवण्यात आलेल्या आहेत. तर RPLIमध्ये पण अशा 6 प्रकारच्या योजना आहेत, ज्याला आपण होल लाईफ आहे, त्यानंतर कन्व्हर्टेबल होल लाईफ आहे, आणि एंडॉमेंट ॲश्युरन्स आहे, त्यानंतर जीवन त्याला आपण म्हणतो जॉईंट लाईफ ॲश्युरन्स, आणि
ग्रामप्रिया म्हणून एक 10 वर्षाची योजना या RPLIमध्ये देण्यात आली आहे. सखी सह्याद्री या कार्यक्रमात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आता आपण बोलणार आहोत जनतेसाठी ज्या सुरक्षा योजना दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल. सोशल सेक्युरिटी स्कीम्स ज्याला आपण म्हणतो, अशा 3 योजना पोस्टाद्वारे राबवल्या जातात, ज्याला आपण प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा असं म्हणतो. आणि या योजनेत हा एक जीवन विमा आहे 2 लाखापर्यंतचा. आणि खातेदार जे SBचे ऑलरेडी एक्झिस्टिंग खातेदार जे आहेत, साधारण 436 रुपयामध्ये या योजनेचा लाभ घेऊ शकतात. वर्षातून तो एकदाच फक्त हप्ता भरायचा आहे. आणि जर सेविंग अकाउंटमध्ये त्याला ऑटोमॅटिक डिडक्शन पण करण्याची त्याच्यात मुभा देण्यात आलेली आहे. तसंच दुसरं आहे ते PMSBY, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. हा एक अपघाती विमा आहे आणि ॲक्सिडेंटल आहे. आणि हे 2 लाखापर्यंत याच्यात 2 लाखापर्यंत सम ॲश्युअर्ड ही मिळू शकते त्याच्यात. आणि तिसरं जे आहे अटल पेन्शन योजना. तर अटल पेन्शन योजना ही एक असंघटित घटकांसाठी पेन्शनसाठी इंट्रोड्यूस करण्यात आली होती. 1 डिसेंबर 2015 साली जेव्हा ही योजना इंट्रोड्यूस करण्यात आली, तेव्हापासून साधारण अटल पेन्शन योजनेमध्ये हे बरेच असंघटित घटकांनी इन्व्हेस्टमेंट केल्यात आणि त्यांना पेन्शनची एक किमान रक्कम मिळण्याची शाश्वती या योजनेमार्फत दिली जाते. मी असं ऐकलं की रिटेल सर्व्हिसेस पण टपाल खातं आपल्याला प्रोव्हाइड करतं, म्हणजे जसं की पासपोर्ट रिन्युअल म्हणा किंवा बिलचा भरणा म्हणा. तर ह्या रिटेल सर्व्हिसेसबद्दल आता थोडं सांगा. पोस्ट ऑफिस जे आहे हे सिटिझन सेंट्रिक सर्व्हिसेस असं एक नोंदणीकृत याला एक दर्जा मिळालेला आहे. त्याच्यामुळं विविध डिपार्टमेंट जे आहे, जसं पासपोर्ट इथे काढून आपल्याला मिळेल, नवीन पासपोर्ट काढता येतो, रिन्युअल करता येतं. तसंच आधारच्या बाबतीत आहे की नवीन आधार कार्ड काढणं, तसंच ते अद्ययावत करणं, जसं आपण पत्ते बदलतो, ईमेल बदलतो, अशा वेगवेगळ्या बाबतीत आपण ते अद्ययावत याच्यात करू शकतो. ते सोडून आपल्याकडे रेल्वे रिझर्वेशनचे तिकीटंसुद्धा बुकिंग करून मिळू शकतात. अरे हो, काही ठराविक कार्यालये आहेत जी तिकीट बुकिंगचं काम करतात. त्यांना नामनिर्देशित केलं गेलं असतं आणि तिथे सेवा ग्राहक घेऊ शकतात. ते सोडून बिल पेमेंट्स करणं, वेगवेगळ्या प्रकारचे परीक्षांचे वगैरे असे पेमेंटच्या थ्रू आपल्याकडे होतात. तसंच डिजिटल जीवन प्रमाणपत्र जे आपण म्हटलं की पेन्शनर्सचं जे वर्षातून एकदा एक प्रमाणपत्र दिलं जातं, हे सुद्धा या किरकोळ सेवांमध्ये येतं. त्यानंतर नॅशनल पेन्शन स्कीम. नॅशनल पेन्शन स्कीम म्हणून एक ऑल आपण म्हणू की सर्व नागरिकांना समाविष्ट करणारी ही योजना आहे. जे प्रायव्हेट किंवा कंपनीजमध्ये काम करणारी मंडळी आहेत त्यांच्यासाठी नॅशनल पेन्शन स्कीम नावाची एक योजना, जी आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती ज्या काही आपल्या योजना आहेत त्याच्या धर्तीवरच ही बनवण्यात आलेली आहे. आता फिलाटेली हा जो छंद आहे, स्टॅम्प जोपासण्याचा छंद, तो एक छंदाच्या स्वरूपाने बघावा का ही एक संस्कृतीची जपणूक आहे? आपल्याला काय वाटतं? अगदी बरोबर आहे. आपण म्हटल्यासारखं ही एक संस्कृतीचा आपला वारसा, कला, साहित्य, तसंच हस्तकला, वास्तुकला, या सगळ्यांची एक ओळख या फिलाटेलीच्या स्टॅम्पमधून होते. आणि मी म्हणेन की ही स्टॅम्प जे आहेत फिलाटेलीचे, हे एक चित्ररूपी राजदूत आहेत आणि ते एखाद्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वाची जाणीव करून देतात. फिलाटेली हा एक मोठा विषय आहे आणि या विषयाबद्दल थोडक्यात असं सांगायचं झालं तर फिलाटेलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅम्प्स आपल्याकडे जारी केले जातात. आणि एखाद्या ऑकेजनला, समजा कोणाची शताब्दी असेल तर अशा ऑकेजनला काही स्टॅम्प, ज्याला कमोमेरेट स्टॅम्प आपण म्हणतो, तर ते त्याच्या स्मरणार्थ इश्यू केले जातात. तसे स्पेशल तिकिटे पण आपल्याकडे. आणि जर कॉमन पब्लिक आहे तर त्यांना काही आपल्या इव्हेंट्स आहेत, कॉलेज आहेत, यांना जर आपल्या काही इव्हेंट्स या स्मरणार्थ करायच्या असतील तर स्पेशल कव्हर या फिलाटेलीच्या अंतर्गत तिथे रिलीज करण्यात येतं. तसेच लहान मुलांमध्ये फिलाटेलीचा तिकिटे गोळा करण्याचा छंद जोपासता यावा यासाठी आपल्याकडे त्या लहान मुलांसाठी दीनदयाल स्पर्श योजना ही एक स्कॉलरशिप योजना आहे. आणि त्याच्यात एक क्विज घेतली जाते आणि नंतर मुलांकडून प्रोजेक्ट्स करून घेतले जातात. तर त्यांना आणि नंतर मुलांना स्कॉलरशिप दिली जाते. आपले भारतीय नागरिक जे आहेत ते बाहेर परदेशामध्ये खूप त्यांचं वास्तव्य आहे.
तर टपाल खात्याने IMS अशी एक प्रणाली काढलेली आहे, तर त्या प्रणालीबद्दल थोडंसं सांगा. नक्कीच. इंटरनॅशनल मेल सर्व्हिस ज्याला आपण IMS म्हणतो, यामध्ये आपल्याला 4 वेगवेगळ्या प्रकारे परदेशात वस्तू किंवा आपले डॉक्युमेंट्स पाठवता येतात. त्यातली सगळ्यात प्रीमियम जी आहे ती EMS, ज्याला आपण स्पीड पोस्ट असंही संबोधतो. तर ही अगदी जलद वाहतूक करून ते पोहोचवले जातात. तसेच हे सुनिश्चित केलं जातं की त्याचं प्रत्येक स्टेजवर ट्रॅकिंग होत आहे ते आर्टिकल. तसंच ITPS नावाची एक अजून सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यात आपल्याला 2 किलो वजनापर्यंतचे पार्सल वस्तू या जवळपास 41 वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवता येतात. आणि तिसरं जे आहे, जे आपले लेटर्स असतात, डॉक्युमेंट्स आहेत किंवा प्रिंटेड बुक्स आहेत, त्यानंतर ब्लाइंड लिटरेचर आहे, अशा गोष्टी आपल्याला या लेटर पोस्टद्वारेही पाठवता येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते पार्सल, जे सगळ्यात आपण लोकप्रिय आहे. परदेशात आपल्याला असलेल्या आप्तेष्टांना आपल्याला जर काही पाठवायचं असेल तर या पार्सलच्या थ्रू आपल्याला ही सेवा घेता येते. आणि या पार्सलची जी ही सेवा आहे, याच्यातही हे निश्चित केलं जातं की त्यात ज्या काही वस्तू आहेत त्या पर्टिक्युलर कंट्रीमध्ये प्रोहिबिटेड नाही आहेत, याची दक्षता बुकिंग वेळेस घेतली जाते. तसंच जिथं जिथं हे पार्सल प्रवास करतं तिथे तिथे ट्रॅकिंग आपल्याला ऑनलाईन इथे ते ट्रॅक करता येतं. खास करून दिवाळीच्या काळात मी म्हणेन की ही सेवा खूप पसंत केली जाते, स्पीड पोस्ट तसेच पार्सल. चालू वर्षीही मी इथं उल्लेख करू इच्छिते की आदरणीय डायरेक्टर, सध्याचे जे आपले पुण्याचे डायरेक्टर आहेत, श्री अभिजित बनसोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू वर्षी दिवाळी फराळ 2025 ही योजना राबवण्यात आली. आणि परदेशात यावर्षी 2609 पार्सल्स पाठवण्यात आले. साधारण 21,000 किलोपेक्षाही जास्त फराळ आपलं हे भारतामधून परदेशात गेलं. अशा प्रकारे टपाल विभाग केवळ वस्तूच नाही तर इमोशन्स पण डिलिव्हर करतो, हे मी इथं म्हणेन. साधारण या उपक्रमातून 1.5 कोटीपेक्षाही जास्त रेव्हेन्यू उत्पन्न डिपार्टमेंटला या दिवाळीच्या काळात मिळालं. ई-कॉमर्सच्या या जगात पोस्टासाठी ही एक चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. आपल्याला माहिती आहे की कोविडच्या काळात ऑनलाईन वस्तू मागवण्याचं जे काही प्रमाण आहे ते खूप वाढलं आहे आणि घर बसल्या लोकांना वस्तू प्राप्त होतात. तर एक पोस्ट ऑफिस आपलं हे लक्षात ठेवून पोस्ट ऑफिसने 2018 साली एक सेपरेट डायरेक्टरेटची स्थापना केली आणि त्याद्वारे पार्सल सेवेमध्ये खूप आमूलाग्र बदल करण्यात आले. त्याच्यात जे काही लेआउट्स होते ते स्टँडर्डाईज करण्यात आले. तसेच RTN म्हणून रोड ट्रान्सपोर्ट नेटवर्क हे मोठ्या मोठ्या सिटीनं जोडणारं एक, ज्यामुळे आपलं जे काही पार्सल आहे ते जलद पोहोचेल निश्चित करण्यात आली. तसेच पार्सल हब एस्टॅब्लिश करण्यात आले, जेणेकरून पार्सल जलद गतीने पोहोचतील. तसेच ट्रॅकिंगची सुविधासुद्धा याच्यात अवेलेबल आहेच. परंतु पार्सल पॅकिंग हे एक सगळ्यात गुंतागुंतीचा प्रश्न असतो. तर मी म्हणेन की इथे आपल्याकडे पुणे GPO येथे किंवा पर्वती इथे, तसेच चिंचवड येथे पुण्यामध्ये पार्सल पॅकिंगचे युनिट अवेलेबल करून देण्यात आले आहेत, जिथं फक्त ग्राहकांनी वस्तू आणायच्या आणि पॅकिंगपासून प्रत्येक गोष्ट पुढची ज्या काही जबाबदारी आहे ते पोस्ट ऑफिस आयटम्स असतील, फ्रजाईल आयटम्स असतील. हो, कारण ते पूर्ण मशीन ऑपरेबल आहे, त्याच्यामुळं अगदी व्यवस्थित पार्सल पॅकही केले जातात. इतकेच नव्हे तर पार्सलसाठी वेगवेगळ्या सुविधा जे मी इथं उल्लेख करू इच्छिते की एक ॲप्लिकेशन आहे ज्याच्यात API म्हणू एक, आणि तसंच MIS पोर्टल आहे ज्याच्यावरून ग्राहकांना, खास करून जे व्यावसायिक ग्राहक आहेत त्यांच्यासाठी, त्यांना स्वतःचा डेटा त्याच्यावर सेव्ह करून मिळतो आणि ते आपले जे काही पार्सल्स आहेत ते ट्रॅकही करू शकतात. तसेच CRM पोर्टल एक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, याच्या अंडर साधारण तात्काळ त्यांच्या समस्यांचे किंवा जे काही तक्रारी आहेत त्याचे समाधान केले जाते. ग्रीव्हियन्सेस पोर्टल म्हणूनच त्याला. तर मी महिलांना असे आवाहन करेन की खूप लघु उद्योगाच्या ज्या महिला आहेत, खरं जसे बचत गट वगैरे, तर त्यांनी या पार्सल सेवेचा लाभ घ्यावा. कारण आपल्याकडे पॅकिंग, प्रीमेलिंग ॲक्टिव्हिटीजचे पण वेगवेगळ्या दरानुसार आपल्याला सेवा पोस्टात मिळू शकते. केवळ पोस्टाचेच नाही तर वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातही सहभाग घेतला जातो. जसं हर घर तिरंगा हे एक अभियान 3.0 यावर्षी राबवलं गेलं.
गेल्या 3 वर्षापासून हे अभियान आपल्याकडे राबवण्यात येतं. 15 ऑगस्ट जेव्हा आपल्याकडे स्वातंत्र्य दिनानिमित्त घरोघरी तिरंगा पोहोचवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज असतं. तसेच आता परवा मध्ये जे आपले इलेक्शन्स झाले त्यावेळेस देश का पर्व, देश का गर्व, चुनाव का पर्व, तर या अंतर्गत आपले विविध टपाल जे काही आहे त्याच्यावरून संदेश प्रसारित करण्यात आले. अरे वा, बरं. आणि लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यात आली. तसेच योगा दिवस असतो त्यावेळेस पण टपाल विभाग त्यात हिरिरीने भाग घेतो. साधारण 4606 ठिकाणी हा आमच्या यावर्षी योगा दिवस साजरा करण्यात आला. तसेच डाक चौपाल म्हणून एक कन्सेप्ट आहे जे विपणन डिपार्टमेंट, मार्केटिंग डिपार्टमेंट चालवतं. तर याच्यात खास करून डोर स्टेप सेवा देण्यात येतात. ज्या काही पोस्टाच्या सेवा आहेत त्या डाक चौपालमध्ये साधारण सप्टेंबर 2023मध्ये ही सुरुवात झाली डाक चौपालची. आणि आपल्या ज्या काही पोस्टाच्या सेवा आहेत त्या एकाच ठिकाणी एका छताखाली या डाक चौपाल या उपक्रमाअंतर्गत देता येतात. टपाल खात्याच्या विविध योजना जसं की गुंतवणूक योजना, विमा योजना, जनसुरक्षा योजना आणि रिटेल सर्व्हिसेस याबद्दल आपण दीर्घ चर्चा केली. नाझनीन पठाण यांनी आपल्याला अतिशय सुंदररित्या मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे